नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये त्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभावाची स्थिती, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा भविष्यात म्हणजे त्या 30 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामध्ये अखेर येत्या 30 दिवसात देशातील बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी। जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बरं, तर तो $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। येत्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला एक आधार मिळू शकतो आणि या आधारामध्ये सिबॉटवरती येत्या 30 दिवसात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो। आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार का, तर होय होणार। आता किती होणार, तर तुम्हाला सांगतो ही एक बाब आहे की ज्याच्यामुळे देशातील बाजारात येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव वाढू शकतो। सोबतच सरकारची मोठ्या प्रमाणात सोयाबीनची महाखरेदी, त्याच्यानंतर येत्या 30 दिवसात व्यापारी स्टॉक करण्यासाठी जी सोयाबीनची खरेदी करणार त्याचा परिणाम, ऑइल मिलवाल्यांना येत्या 30 दिवसात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवश्यकता आहे त्यांची खरेदी वाढणार, आणि शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कुठेतरी असं वाटते की त्या 30 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढू शकतो। मग प्रश्न आहे की किती वाढू शकतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की येत्या 30 दिवसात सोयाबीनची बाजारभाव पातळी जी सध्या 4100, 4200, 4300 दरम्यान आहे, तर हे सुधारून 4300 ते 4700च्या दरम्यान पोहोचू शकते। अनुकूल परिस्थिती आली तर येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 4700 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर येत्या 30 दिवसात मला वाटते सोयाबीनचा बाजारभाव 4500च्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।